माणसाला कायमच सागराची आणि सागरी सफरींची ओढ असते. कधी माणसाला या सफरीत समुद्राचं विराट सौंदर्य पाहायचं असतं, तर कधी समुद्राच्या गर्भातील जीवसृष्टीबद्दलच्या कुतूहलापोटी केलेलं संशोधन असतं. तसंच समुद्रातल्या नैसर्गिक बेटांचा वापर करून त्यावर जगभरात अनेक ठिकाणी घरं आणि वेगवेगळ्या राजसत्तांनी किल्ले आणि राजवाडे बांधून आपली साम्राज्य उभारली होती. पण आता तो काळ संपलाय. आता सामान्य माणसं अशा ठिकाणी भाविक किंवा पर्यटक म्हणून जात असतात. आपल्या महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर अशी अनेक पर्यटन किंवा श्रद्धास्थानं आहेत. त्यातली रायगड जिल्ह्यातली ही काही पाहण्यासारखी ठिकाणं. आपल्या महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील समुद्र किनाऱ्याची सुरुवात अलिबाग जिल्ह्यापासून होते. त्यातलंच रेवस हे गाव मुंबई बंदरापासून 16 किलोमीटर अंतरावर करंजा खाडीजवळ आहे. कोकण किनारपट्टीवरचं 107 वर्षापूर्वींचं हे बंदर. बंदराभोवतालचा परिसर खारफुटीच्या जंगलाने व्यापलेला आहे. एकीकडे खारफुटीचं जंगल आणि दुसरीकडे अथांग समुद्र, असं सुंदर दृश्य इथे आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या धक्क्यावर आल्यावर समोर करंजा आणि उरणचा किनारा आणि त्या भागातल्या इमारती, मच्छीमारांची गलबतं आणि लाटांवर डुलणाऱ्या होड्यांचं मनमोहक दृश्य दिसतं. हवामान स्वच्छ असेल तेव्हा मुंबईतील गगनचुंबी इमारतींचं दर्शनही इथून होतं. हे बंदर आंबा नदीच्या मुखावर आहे. प्रवासी जलवाहतुकीकरता 1913 मध्ये हे बंदर उभारण्यात आलं. या बंदरातून रोज आजही प्रवासी वाहतूक चालू असते. भाऊच्या धक्क्यावरून कारंजा ते रेवस बोट सेवा चालू आहे. आसपासच्या गावांमधून रोज मुंबईत कामधंद्यासाठी अनेक जण या फेरीने जा-ये करत असतात. या धक्क्यावर असलेल्या लहान लहान दुकानातून अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या आणि रानमेवा आपल्याला मिळतो. सीझन प्रमाणे ताजी मच्छी आणि खेकडेही मिळतात. आता रेवसहून अलिबागकडे जायला लागलं की रेवस पासून 6 किलोमीटरवर मांडवा हे बंदर आहे. मांडवा समुद्र किनाऱ्याजवळ मुंबईला ये जा करण्यासाठी थेट फेरी सेवा उपलब्ध आहेत. इथे आता नवीन जेट्टीचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे अशा मोठ्या मोठ्या फेरी बोटी आता इथे येऊ लागल्या आहेत. मुंबईकर आपली कार बोटीवरून घेऊन मांडवा मार्गे अलिबाग परिसरात येऊ शकतात. इथून गेटवे ऑफ इंडियाचं अंतर 10 नॉटिकल मैल आहे. साधारण 1 ते 1.5 तासांचा बोटीचा प्रवास करून आपण समुद्र प्रवासाचा आनंद इथे घेऊ शकतो. आकाश स्वच्छ असलं तर गेटवे ऑफ इंडियाचा परिसर मांडवा बंदरावरूनही दिसू शकतो. मांडवा बंदर परिसर एकदम आधुनिक आहे. तसंच मुंबईकरांची मोठी वर्दळ इथे असते. त्याच्या सभोवतालच्या किनाऱ्याला नारळ पोफळींच्या झाडांची हिरवी किनार लाभलेली आहे. मांडव्यापासून सुरू झालेल्या सागर किनाऱ्यांच्या माळेत रेवदंड्यापर्यंत अनेक सागर किनारे आहेत. कॅटामरन आणि खाजगी फेरी ऑपरेटरद्वारे गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा अशा फेरी बोट चालवल्या जातात. मांडवा बीचवरून सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त दिसतो. इथल्या समुद्रात साहसी जलक्रीडा करण्याची आवड असणाऱ्यांना इथे कायाकिंग, बनाना राईड, वॉटर स्कूटर, जेट स्की अशा वॉटर राईड असतात. आता इथून आपण पुन्हा अलिबागच्या दिशेला जाऊ लागलो की अलिबागच्या अलीकडे 4 किलोमीटर अंतरावर
थळ नावाच्या गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून 2 ते 3 किलोमीटरवर थळ गाव आहे. हा इथला मोठा परिसर म्हणजेच थळ बाजार. इथल्या मासेमारी बंदरावर शेकडो होड्या जात येत असतात. इथे सर्वत्र मासळीचा प्रचंड वास आपल्याला येत असतो. सध्याच्या या मासळी बाजाराचा परिसर म्हणजे पूर्वीचा खूप लढा नावाचा किल्ला. इसवी सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी बेटावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. ही सुरुवात झाल्यानंतर खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजुरांना रसद, बांधकाम साहित्य आणि इतर सामुग्री पुरवण्याची जबाबदारी आणि नवीन तयार होणाऱ्या खांदेरी किल्ल्याचं जमिनीकडून संरक्षण करण्याची जबाबदारी या थळच्या खूप लढा किल्ल्यावर होती. आता मात्र किल्ल्याच्या भिंतीचे काही फुटांचेच हे अवशेष शेवटच्या घटका मोजताना आपल्याला दिसतात. इतिहासात लुप्त झालेल्या या किल्ल्याची आता मनात केवळ कल्पनाच करावी लागते. ऐतिहासिक असं पाहण्यासारखं आता इथे काही उरलेलं नाही. थळ बाजारपेठेच्या या किनाऱ्यावरील बोटी मासेमारी करण्यासाठी सकाळी 6च्या आत समुद्रात जायला निघतात. खांदेरी उंदेरी या जलदुर्गावर जाऊन येण्यासाठी आपल्याला इथूनच बोटी मिळतात. अशा नावांमधून आपल्याला या जलदुर्गांवर जाता येतं. मात्र आपल्या मनात येईल तेव्हा सहज या किल्ल्यांवर आपल्याला जाता येणार नाही. काही ठराविक परवानाधारक नावाडी आपल्याला तिथे घेऊन जातात. साधारण मध्यम आकाराच्या 5 ते 6 लोक बसू शकतील अशा या होड्या असतात. भरती ओहोटी आणि वारा या निसर्गाच्या तालावर अवलंबून इथले नावाडी बोटीतून आपल्याला किल्ल्यांवर घेऊन जातात. समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ काढण्याची सोपी पद्धत म्हणजे आपण ज्या दिवशी किल्ला पाहायला जाऊ त्या दिवशी मराठी पंचांगांप्रमाणे जी स्थिती असेल तिला 3/4 गुणल्यास पूर्ण भरतीची वेळ सांगणारा आकडा आपल्याला मिळतो. उदाहरणार्थ जर चतुर्थी असेल तर 4ला 3/4 गुणल्यास 3 आकडा मिळतो. म्हणजेच 3 वाजता रात्री किंवा दुपारी पूर्ण भरती असेल. त्याचप्रमाणे पूर्ण भरतीच्या वेळेनंतर ठीक 6 तासांनी पूर्ण ओहोटीची वेळ असते. म्हणजे 9 वाजता रात्री आणि सकाळी ओहोटी असते. अशा वेळा पाहून आपण जर तिथे गेलो तर आपली जाण्याची वेळ चुकत नाही. या किल्ल्यांवर राहण्याची, जेवण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. समुद्रातून जाताना भरपूर ऊन लागतं. त्यामुळे पाणी, डोक्यावर टोपी आणि जेवण सोबत ठेवणं जरुरीचं आहे. आपण ग्रुपने गेलं तर होडीत शांतपणे बसून समुद्र निहाळत जावं. आपल्या सेल्फी आणि गडबड करण्याच्या नादात नावाडी बांधवांचं लक्ष विचलित होत असतं. त्यांचं हे काम सोपं नाहीये. त्यांना आपण आदर दाखवला तर ते आपल्याशी फार प्रेमाने वागतात. इथून दिसणाऱ्या अथांग सागरात क्षितिजात दिसणारी ती 2 बेट म्हणजेच खांदेरी उंदेरी किल्ले. त्यावर असणाऱ्या दीपगृहामुळे ते आपल्याला लगेचच लक्षात येतात. थळच्या किनाऱ्यावरून त्या अथंग पाण्यात आपली बोट जाऊ लागली की आधी डाव्या हाताला आपल्याला उंदेरी म्हणजेच जयदुर्ग हा किल्ला दिसत असतो. पण या किल्ल्यात मात्र आपल्याला सहज जाता येत नाही. पाण्याची खूप खोली आणि मोठ्या लाटांमुळे इथे जायला नावाडी तयार होत नाहीत. या किल्ल्याच्या आत लोखंडी तोफा आणि तोफ गाड्यांचे अवशेष दिसतात. संपूर्ण किल्ल्यावर एकंदर 15 ते 16 तोफा आहेत. किल्ल्यावर 3 पाण्याची टाकीही आहेत. असंच काही अंतर पुढे गेल्यावर आपण खांदेरीच्या किल्ल्याच्या जेट्टीवर पोचतो.
इथे आधी काही अंतरावर पाण्यात असा हा दगडी मनोरा आहे. त्यावर आपला योग चांगला असेल तर मोठा समुद्री गरुड बसलेला दिसू शकतो. खांदेरीच्या या बेटावर इसवी सन 1679 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला. इथे या किल्ल्यातलं हे वेताळ देवाचं एक मोठं राऊळ आहे. या देवळासाठी एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यावेळेला 100 रुपये देऊन देऊळ बांधलं अशी एक नोंद तिथल्या भिंतीवर कोरलेली दिसते. वेताळ देव हा नवसाला पावतो आणि दर वर्षाला एका इंचाने त्याची उंची वाढवतो अशी इथे येणाऱ्या सर्व भाविकांची श्रद्धा आहे. इथे अजून एक प्रथा आहे. समुद्रात मासे पकडताना सोंडाला नावाचा हा मासा जर कोळी बांधवांना सापडला तर त्याचा हा करवतीसारखा भाग देवाची तलवार मानून या वेताळ देवाला ते वाहतात. हा भाग लोखंडासारखा कडक असतो. त्यावर असं नोंद करून ती करवत देवाला दिली जाते. त्याच्या उत्सवाच्या दिवशी कोळी बांधव पोटासाठी कुठेही असले तरी या दिवशी मोठ्या उत्साहाने इथे जमतात. त्यासाठी खास मोठ्या बोटींची सोय केलेली असते. दिवसभर आबालवृद्ध महिला मुली इथे मोठ्या उत्साहाने नाच गाणी म्हणत आनंदाने येऊन जातात. नवस फेडण्यासाठी भाविक या वेताळ देवाला श्रीफळ, घंटी आणि काही भेटी देतात. जेव्हा कोळी समाजातील लोक नवीन बोट तयार करतात तेव्हा तीच बोट घेऊन प्रथम वेताळ देवाचं दर्शन घेण्यासाठी खांदेरी किल्ल्यावर येतात आणि मगच आपल्या व्यवसायाला ते सुरुवात करतात. त्यांची अशी श्रद्धा आहे की वेताळ देव हा समुद्रावरच्या कोळ्यांचं वादळ, वारा आणि संकटांपासून निवारण करतो आणि सर्व कोळी बांधवांचं रक्षण करतो. या बेटावर चारी बाजूने भक्कम तटबंदी आहे. अनेक भग्न अवशेष आहेत. काही बुरुजांवर तोफाही आहेत. इथे गोड्या पाण्याची कुंडही आहेत. मागच्या बाजूने असलेल्या या उंच टेकडीवर 1867 मध्ये बांधण्यात आलेलं दीपगृह 25 मीटर उंचीचं असून षटकोनी आकाराचं आहे. इथली बत्ती समुद्रात 15 नॉटिकल मैलांपर्यंत दिसते. संध्याकाळी 6 नंतर सकाळी 6 पर्यंत ती चालू असते. ही बत्ती पूर्वी रॉकेलवर चालत असे, पण आता सोलर वापरून चालते. दीपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दीपगृहाच्या दोन्ही बाजूला एक गच्ची आहे. या गच्चीवरून आणि दीपगृहाच्या शिखरावरून किल्ल्याचा मनोरम देखावा आपण तिथे जाऊन पाहू शकतो. आता या बेटाला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. इथे नौदलाचा तळ आहे, त्यामुळे नौदलाच्या परवानगीने किल्ला पाहता येतो. आता हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यास नौदलाने मान्यता दिलेली आहे. नंतर डोंगरावरून खाली येताना कित्येक वर्ष वय असलेला, असंख्य पारंब्या असलेला हा वटवृक्ष इथे आहे. त्याच्या खालच्या काही दगडांवर दुसऱ्या दगडाने वाजवल्यावर तांब्याच्या भांड्यासारखा नाद येतो. वर्षानुवर्ष असं वाजवल्याने त्यावर हे असे खड्डे पडलेले आहेत. अशा ह्या इतिहासाच्या आठवणी जपणाऱ्या ह्या किल्ल्याला भेट देऊन आपण पुन्हा खाली आलो की आपली बोट आणि आपले नावाडी आपली वाट पाहत असतात. आपल्याला काळजीपूर्वक पुन्हा किनाऱ्याला आणून सोडणाऱ्या त्या सर्व नावाडी बांधवांना मनपूर्वक प्रणाम.